जय सियाराम, राधे राधे. ह्यावर्षी मकर संक्रांत आणि एकादशी हे दोघं एकाच दिवशी येत आहेत. म्हणून सगळ्यांना प्रश्न पडतो आहे की ज्यांची एकादशी आहे त्यांनी हे व्रत कसे करावे? तिळगुळ घ्यावा की घेऊ नये? तर ज्यांची एकादशी आहे त्यांनी एकादशी व्रत हे अवश्य करावे. एकादशी ही तिळगुळाने सुटत नसते, म्हणून तिळगुळ हा अवश्य घ्यावा. उपवास हा आमच्यासाठी असतो, देवांसाठी नसतो. म्हणून देवांना मात्र नेहमीप्रमाणे नैवेद्य अर्पण करावा. पण तो प्रसाद आपण न स्वीकार करता तो नैवेद्य गायींना अर्पण करावा. ह्या मकर संक्रांतचा काळ दुपारी 3:13 तर 4:58 आहे. ह्या काळामध्ये दानाचे फार महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी गुप्त लक्ष्मी ही तीळ गुळाचा आत मंदिरामध्ये अर्पण केले जात असायची. त्याच्याने लक्ष्मीची विशेष कृपा आमच्यावरती होत असते. म्हणून ज्यांना शक्य होत असेल त्यांनी तिळगुळाचा आत पैसा ठेवणं ती गुप्त लक्ष्मी मंदिरामध्ये अवश्य अर्पण करावी. जय सियाराम, राधे राधे.